महानगरपालिका निवडणुकांच्या धामधुमीत सर्वांच्या ओठावर प्रमुख प्रश्न एकच, तो म्हणजे मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांमध्ये सत्ता कुणाची येणार. पण नवं वर्ष नवा वाद घेऊन आले. हा वाद आहे उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा. 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचं मतदान होण्या अगोदरच विविध महानगरपालिकांमध्ये तब्बल 67 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत. यामध्ये भाजपचे 45, शिवसेना शिंदे गटाचे 19 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 2 उमेदवारांचा समावेश आहे. विरोधकांनी मात्र यावर जोरदार आक्षेप घेतलाय. मनसेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले. हा व्हिडिओ आहे डीसीएमच्या घरचा. एक अपक्ष उमेदवार आहेत की आमचा उमेदवार आहे, त्याला पोलीसवाला एक पोलीस अधिकारी त्याला डीसीएमच्या घरी बंगल्यावर घेऊन चाललेला आहे. बघा, हा तो व्हिडिओ आहे. याचा अर्थ आम्ही जे म्हणतोय की पैसे देऊन बिनविरोध नगरसेवक निवडून आणले, त्याचं एक उदाहरण देतो. हा जो याचा विक्रांत घाग नावाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक पोलीस ऑफिसर आहे जो एकनाथ शिंदेच्या घरी चाललेला आहे, बंगल्यावर चाललेला आहे. फक्त आरोप करून जाधव थांबले नाहीये, तर त्यांनी हायकोर्टातही धाव घेतलीय आणि आज राज्य निवडणूक आयुक्तांचीही भेट घेतलीय. निवडणूक आयोगानं मात्र अद्याप कुणालाही बिनविरोध विजयी घोषित केलेलं नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीही या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. अशा प्रकारच्या बिनविरोध या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं. त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता. कळलं का? आता त्या पक्षाचं आत्ताच्या या महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दलचं काय म्हणणं आहे हे एकदा तरी सांगावं. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही करतात. जी काही आता झुंडशाही, याला लोकशाही म्हणता येणार नाही. आपल्या देशातली लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाले असंच आता वातावरण आहे. मतचोरी पकडल्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली. साम दाम दंड भेद म्हणजे एवढे निगरगट्टा आणि कोडगे राज्यकर्ते यापूर्वी महाराष्ट्राला तरी लाभलेले नव्हते. निवडणूक हा लोकशाहीचा पाया आहे. काही जागांवर अन्य उमेदवारांनी खरंच स्वेच्छेनं उमेदवारी मागे घेतली असेल तर त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण मनसेनं आरोप केल्याप्रमाणे जर आमिष दाखवून हे केलं जात असेल तर त्याची सखोल चौकशी नक्की व्हायला हवी. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.